सायन्स फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण मॅथमॅटिक्सचा फर्स्ट चॅप्टर अँगल आणि इट्स मेजरमेंट हा पाहत आहोत। मागच्या लेक्चरमध्ये आपण आर्क लेंथ, एरिया ऑफ सेक्टर, पेरिमीटर ऑफ सेक्टर याच्यावरती वेगवेगळे एक्झाम्पल बघितली। काही एक्स्ट्रा न्यूमेरिकल म्हणून मी तुम्हाला एक्सरसाइज 1.2 पेक्षा वेगळे काही एक्झाम्पल तुम्हाला देईल। ठीक आहे, या लेक्चरमध्ये आपण उरलेले जे काही एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत। आणि महत्त्वाची नोटीस म्हणजे तुमच्या सर्वांसाठी की जो 25% सिलेबस कमी झालेला आहे त्याबद्दल मला काही स्टुडंट विचारत आहेत की सर तो अभ्यास करायचा की नाही। तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की 25% जरी सिलेबस कमी झालेला असला तरी आपण सर्व काही घेत आहोत आणि त्या अनुषंगाने तुम्ही सर्व काही अभ्यास करा। कारण नेक्स्ट इयरला म्हणजे 12वीला काही जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यामध्ये बेसिक म्हणून याचा उपयोग होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेई, नीट, सीईटी किंवा बीएड वेगवेगळे जे एंट्रन्स एक्झाम आहेत त्या एंट्रन्स एक्झामचा सिलेबस मात्र कमी झालेला नाहीये। आणि म्हणून तुम्ही सर्वांनी कुठलाही सिलेबस डिलीट न करता सगळा स्टडी करायचा आहे। कारण तुम्हाला 1 वर्षानंतर सगळ्या एंट्रन्स परीक्षा द्यायच्या आहेत। त्या अनुषंगाने तुम्ही कंप्लीट स्टडी करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। ठीक आहे, परत कुणीही विचारू नका की 25% सिलेबस कमी झालाय मग तो अभ्यास करू की नको। ठीक आहे, 100% सगळा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी फायदा होईल। फक्त या वर्षाचा विचार करू नका, आपल्याला 12वी नंतरच्या एंट्रन्स आणि 12वी या दोघांचाही विचार आतापासूनच करायचा आहे। आणि लॉकडाऊन मध्ये तुमच्याकडे बराच वेळ असल्या कारणाने तुम्ही आता अभ्यास करू शकता। कारण 25% सिलेबस जरी कमी केलेला असेल तरी तुमच्याकडे वेळ भरपूर आहे ना। ओके, काही कॉलेज सुरू झालेले आहेत, ऑनलाईन लेक्चर्स घेतात, काही झालेली नाहीत, हरकत नाही। सुरू होतील तेव्हा होतील किंवा वर्ष जेव्हा सुरू होईल तेव्हा होईल, पण आतापासून तुम्ही अभ्यास करत चला। आणि तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही काही रिड्यूस झालेल्या सिलेबसचा विचार करू नका। मी तर असं म्हणेल जो काही टॉपिक आपला कव्हर होतो आहे त्याच्यावरती एमसीक्यू सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करा। आपण वेळच्या वेळी तुमच्या एक्झाम घेत आहोतच, अजून जास्त एक्झाम पण तुमच्या होतील। आणि महत्वाचं म्हणजे केमिस्ट्री सब्जेक्ट सुद्धा तुमचा आता सुरू होईल। ठीक आहे, आतापर्यंत मॅथमॅटिक्सचं जे काही झालेलं आहे ते आपण पहिल्या चॅप्टरच्या शेवटपर्यंत आलो आहोत आणि केमिस्ट्री सुद्धा मीच तुमचा घेणार आहे। ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या? मग आता आपण पुढे काय क्वेश्चन्स आहेत ते बघूयात। तुमच्या बेसिक टर्म्स लक्षात असतीलच। आर्क लेंथ इज इक्वल टू, आपण आर्क लेंथला एस म्हटलं, आर थीटा, आणि दुसरं एरिया ऑफ सेक्टर आपण बघितला 1/2 आर स्क्वेअर थीटा, 1/2 आर स्क्वेअर थीटा। त्यानंतर एरिया ऑफ सर्कल पण आपण बघितला, एरिया ऑफ सर्कल हा असतो पाय आर स्क्वेअर। ठीक आहे, आणि पेरिमीटर म्हटलं तर सगळ्या बाजूंची बेरीज, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं नेमकं काय असतं। पेरिमीटरचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला कम्प्लीट सगळ्या लेंथची बेरीज करावी लागते। मग त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं हे आर असेल, हे आर असेल, आणि हा जर सेंटर असेल आणि हे डिस्टन्स जर आर्क लेंथ एस असेल तर त्या ठिकाणी आपण पेरिमीटर म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे ओ टू ए, ए बी आणि ओ ए या सगळ्यांची बेरीज करतो आणि ती आपले 2r प्लस एस येतं। हे आपण सर्व काही बघितलेलं आहे। आणि सगळ्यात सुरुवातीला आपण कन्व्हर्जन्स बघितले, अँगल कन्व्हर्टेड रेडियन इंटू डिग्री आणि डिग्री इंटू रेडियन्स। त्यानंतर काही पॉलिगॉनचे एक्झाम्पल्स बघितले। मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही पहिल्यांदाच लेक्चर्स बघत असाल तर मागचे सगळे लेक्चर्स अगोदर बघा आणि नंतर या लेक्चरला सुरू करा। ओके, कारण बेसिक जर तुम्हाला जमलं तर आणि तरच पुढचं जमू शकतं। आणि म्हणून तुम्ही इथून मागचे सगळे लेक्चर्स बघा, सगळे युट्यूब वरती अवेलेबल आहेत, आपल्या ऍप वरती सुद्धा अवेलेबल आहे। ठीक आहे, आता आपण कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता पुढच्या एक्झाम्पलला सुरू करूया। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा मग आता काय क्वेश्चन आहे। AOB is a sector of circle having center at O and radius 12 centimeter. If measure of angle AOB is equal to 45 degree, find the difference between sector AOB and triangle. एकदम सोपं आहे, आपण क्वेश्चन समजून घ्या अगोदर। AOB हा एक सेक्टर आहे आणि तो जो काही सर्कल आहे त्याचा सेंटर हा O आहे। नंतर एओबी हा एक ट्रायंगल देखील आहे आणि तो सेक्टर आणि ट्रायंगल यांच्यामधला काय जो एरियाचा डिफरन्स आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे। क्वेश्चन समजण्यापूर्वी किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी आपण तो डायग्राम काढून
समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा मी या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ करतो. समजा हे एक सर्कल आहे. ओके, आणि त्याचा सेंटर हा ओ आहे. सेंटर काय आहे? ओ. त्यामध्ये एओबी हा एक सेक्टर आपल्याला दिलाय आणि म्हणून मी इथं याला ए म्हटलं समजा आणि याला बी म्हटलं. ठीक आहे. आणि रेडियस किती दिली आपल्याला? 12 सेंटीमीटर दिलेली आहे. ही जी रेडियस आहे ती किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. मेजर ऑफ अँगल एओबी, ए ओ आणि बी हा जो काय अँगल आपल्याला दिसतोय तो 45 डिग्री दिला आहे. असं जर असेल तर लक्षात घ्या हा जो सेक्टर आहे हा कम्प्लीट सेक्टर याचा एरिया आणि ट्रायंगल एओबी चा एरिया. आता हा सेक्टर आपल्याला सरळ सरळ दिसतोय पण ट्रायंगललाही एक आपण ड्रॉ केलेला. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ट्रायंगल एओबी काढण्यासाठी आपल्याला ए आणि ओ हा कनेक्ट करून घ्यावा लागेल. मग हा कनेक्ट केल्यानंतर आपल्याला ट्रायंगलचा एरिया पण मिळेल. पूर्ण मी जे काय दाखवलेले आहे लाल रेषा रेड लाईन्स त्या काय शो करतात इथल्या? तर सेक्टर शो करतात. आणि ट्रायंगल एओबी पण आपल्याला दिसतोय बघा अशा प्रकारे. ठीक आहे. हा समजा ट्रायंगल एओबी. या दोघांमधला एरियाचा डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला? तर सिंपली एवढा जो एरिया आहे या ठिकाणचा एवढा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. समजण्यासाठी आणखी मी एक डायग्राम काढतो. समजा हा जो आहे तो सेक्टर एओबी आहे. ठीक आहे. आणि हा ट्रायंगल बघा एओबी हा ट्रायंगल. आपल्याला ह्या दोघांचा डिफरन्स करायचा एरियाचा म्हणजे सेक्टर मधून ट्रायंगल सबट्रॅक्ट करावा लागेल आणि मग आपल्याला हा एरिया मिळेल. तो त्याचा काय असेल? डिफरन्स असेल. आल्या का लक्षात तुमच्या सगळ्यांच्या क्वेश्चन नेमका काय आहे? मग आता आपल्याला एरिया ऑफ सेक्टर तर डायरेक्टली मिळेल 1/2 r स्क्वेअर थीटा. थीटा दिलेला आहे 45 डिग्री. पण ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. काय फॉर्म्युला आहे ट्रायंगलच्या एरियाचा? 1/2 बेस इंटू हाईट. मग समजा मी जर हा बेस घेतला तर आपण हाईट घेऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल? परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. आणि परपेंडिक्युलर ड्रॉ केले की हे जे काही लेंथ दिसते आहे ते आपली काय होईल? हाईट होईल. ओके, स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. सुरुवातीला आपण एरिया ऑफ सेक्टर ड्रॉ करू. नंतर ट्रायंगलची जी काय हाईट आहे ती हाईट काढण्याचा प्रयत्न करू आणि नंतर आपण त्या ट्रायंगलचा एरिया काढून त्या दोघांचे सबट्रॅक्शन करूया. कारण आपल्याला डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. मग बघा काय लिहिता येईल आपल्याला? आता हे सेक्टर वगैरे जे आहे ते तुम्ही लिहू शकता. गिवन म्हणून तुम्ही लिहा कारण इथं जागा पूर्ण नाही म्हणून मी लिहित नाही. मी जे सांगतोय ते तुम्ही लिहा. गिवन AOB is a sector. In that O is the center of circle and radius is equal to 12 centimeter. Central angle A, measure of angle AOB 45 degree. ओके, हे तुम्ही लिहा तिथं. ठीक आहे. आणि सोल्युशन मध्ये मग आता बघा मी काय लिहितो आहे किंवा तुम्ही फॉर्म्युला म्हणून पण लिहू शकता. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. त्यानंतर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 1/2 r स्क्वेअर थीटा. ओके, हे सगळं तुम्ही मेन्शन करा गिवन मध्ये. आणि नंतर आपण सोल्युशन कडे जाऊयात. बघा सोल्युशन मध्ये काय आहे आपल्याला? वी हॅव थीटा इज इक्वल टू थीटा किती आहे? 45 डिग्री. 45 डिग्रीचं कन्वर्जन आपण करून घेऊयात. 45 इंटू पाय बाय 180 डिग्री. याचं झालं रेडियन मध्ये. ठीक आहे. 45 इंटू 4 जर केला आपण तर आपल्याला 180 मिळतं. म्हणजे आपल्याला हे किती मिळालं? पाय बाय 4 रेडियन. पाय बाय 4 रेडियन. आपल्याला जो सेंट्रल अँगल आहे तो किती मिळाला? पाय बाय 4 रेडियन. ओके, मग आता बघा रेडियस पण दिलेली आहे. किती रेडियस? 12 सेंटीमीटर. ओके, therefore area of sector AOB is equal to 1/2 r square theta. आता 1/2 r square म्हणजे 12 स्क्वेअर इंटू थीटा आला पाय बाय 4. आता बघा हे कसं लिहिता येईल? 1/2 12 स्क्वेअर म्हणजे 12 इंटू 12 इंटू पाय बाय 4. 4 ने भाग द्या. 4 1 4 4 3 12. 2 ने परत भाग द्या. 2 1 2 6 12 7 3 18. 18 पाय आलं उत्तर. किती आलं? 18 पाय स्क्वेअर. आपल्याला एरिया ते रेडियसचं युनिट दिलंय सेंटीमीटर. सो स्क्वेअर सेंटीमीटर येईल.
ठीक आहे. 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर हा झाला एरिया ऑफ अ सेक्टर. आता आपण ट्रायंगल कडे बघूया. तुम्हाला समजण्यासाठी बघा, इथं ट्रायंगल मी ड्रॉ केलेला आहेच. ओके, हा जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये आपल्याला हाईट माहिती नाही, म्हणून आपण सुरुवातीला त्याची हाईट ड्रॉ करून घेऊया. बघा, हा ट्रायंगल दिसतो आहे OBA. यामध्ये समजा मी या पॉइंट वरून परपेंडिक्युलर ड्रॉ केला. काय केलं? परपेंडिक्युलर ड्रॉ केला. मग बघा, आणि या परपेंडिक्युलरला D नाव दिलं. मग BD काय होईल? त्याचं हाईट होईल. जर आपण OA हा बेस मानला, ज्याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय तो बेस असतो आणि परपेंडिक्युलर जो आहे ते त्याची हाईट असते. ठीक आहे. मग आपण कोणता ट्रायंगल विचारात घेऊया? OBD हा ट्रायंगल विचारात घेऊया. इन ट्रायंगल OBD, see, measure of angle AOB is 45 degree. ओके, मग हा जर 45 असेल तर DOB हा सुद्धा काय असेल? 45 असेल. किंवा मग आपण त्याच्यामध्ये लिहूयात sin थीटा. sin थीटा इज इक्वल टू, याच sin थीटा आपण 10वी ला शिकलोय. sin थीटा इज अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस. अपोजिट साइड काय आहे? BD. काय आहे? BD डिवाइडेड बाय हायपोटेनस काय? परपेंडिक्युलर साइडच्या समोरची बाजू हायपोटेनस असतात आणि म्हणून OB काय झालं? हायपोटेनस. ठीक आहे. या रिलेशन वरून आपल्याला काय मिळेल त्या ठिकाणी? तर आपल्याला OB म्हणजे रेडियस माहिती आहे, BD मिळेल. काय मिळेल? BD, दॅट इज हाईट ऑफ अ ट्रायंगल AOB. ठीक आहे. समजून घ्या. अजून पण बघा काय आहे. हा ट्रायंगल आहे OAB. मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्याला D म्हटलं. हा 45 आहे, हा 12 आहे. मग आपण sin 45 घेतलं. sin 45 जर घेतलं तर त्याच्या समोरची बाजू कोणती आहे? BD डिवाइडेड बाय काय होईल? हायपोटेनस OB. sin थीटा म्हणजे समोरची बाजू छेद करणं, किंवा त्याला अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस आपण म्हणतो. ठीक आहे. मग अपोजिट साइड काय? 45 च्या BD आहे, परपेंडिक्युलर, आणि हायपोटेनस काय आहे? OB, आणि तेच आपण घेतलेलं आहे. मग बघा, sin 45 इज इक्वल टू आता BD किती आहे? BD तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. डिवाइडेड बाय OB किती आहे? 12. ठीक आहे. पुढे sin 45 इज 1/√2. सगळ्यांच्या लक्षात आहे का? sin, cos, tan, cosec, sec, cot नसेल काळजी करू नका. यापुढे आपल्याला काही चॅप्टर्स आहेत ते त्याच्यामध्ये आपण सगळं पहिल्यापासून 9th स्टँडर्ड पासून शिकणार आहोत. काही काळजी करू नका. मला माहिती आहे तुम्ही 10वी ला आणि 9वी ला अभ्यास केला असेलच, पण काही जणांनी ट्रिगोनोमेट्रीकडे दुर्लक्ष केलं असेल. त्याची वेगवेगळी कारणं आहेत, मी ते एक्सप्लेन करत बसणार नाही. फक्त तुम्ही काळजी करू नका. हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुमचं 100% परफेक्ट होईल. ठीक आहे. sin 45 काय आहे? 1/√2 इज इक्वल टू BD डिवाइडेड बाय 12. आता 12 ला इकडे नेऊन मल्टिप्लाय करा. मग कसं लिहिता येते बघा? 12 डिवाइडेड बाय √2 होईल, इज इक्वल टू BD राहिलं फक्त. ओके, 12 इकडे जाऊन काय झालं? मल्टिप्लाय. आता हे √2 घालवण्यासाठी आपण या नोमिनेटरला आणि डिनोमिनेटरला दोघांनाही √2 ने मल्टिप्लाय करूया. 12 डिवाइडेड बाय √2 इंटू √2 डिवाइडेड बाय √2. ठीक आहे. सारख्या संख्येने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं, त्यामुळे काही फरक पडणार नाही. आता √2 इंटू √2 काय होईल? √4 म्हणजेच 2 उत्तर येईल. म्हणजे हे काय झालं बघा? 12√2 डिवाइडेड बाय फक्त 2 राहिला. हे रूट मध्ये 4 येईल, त्याचं रूट जर काढलं तर किती? 2 राहतं. म्हणजे BD बरोबर काय आलं बघा? 12√2 डिवाइडेड बाय 2. या 2 ने भाग द्या, बेस 12. म्हणजे BD इज इक्वल टू 6√2. ओके, सेंटीमीटर. हे कशामध्ये मिळालं? सेंटीमीटर मध्ये, कारण रेडियसचं युनिट हे सेंटीमीटर आहे. ठीक आहे. ओके, आता आपण काय करूयात? ट्रायंगलच्या एरियाकडे जाऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल AOB. Therefore, area of triangle AOB is equal to 1/2 base into height. ओके, बेस म्हणजे ज्याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय तो. ठीक आहे. सो 1/2 बेस किती इथं? OA इंटू हाईट किती आहे? BD. बघा 1/2 OA किती आहे? OA 12 आहे इंटू BD किती काढलं आपण? 6√2. ठीक आहे. बघा, बेकअप हे बेसक 12, 6 36√2 36√2 स्क्वेअर सेंटीमीटर आलं. काय आलं?
स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपण एरिया ऑफ ट्रायंगल पण काढलं आणि एरिया ऑफ सेक्टर पण काढलं. जर एरिया ऑफ सेक्टर काढलं त्याला इक्वेशन 1 म्हणा आणि जे एरिया ऑफ ट्रायंगल काढलं त्याला इक्वेशन 2 म्हणा. ठीक आहे. मग आता काय होईल तर आपण या दोघांचं काय करूयात सबट्रॅक्शन करूयात जेणेकरून आपल्याला काय मिळेल डिफरन्स. ठीक आहे. सेक्टर मोठा आहे ट्रायंगल पेक्षा आणि म्हणून आपण सेक्टर मधून एरिया ऑफ ट्रायंगल सबट्रॅक्ट करूयात. डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर and area of triangle. बघा काय होईल सबट्रॅक्शन करायची मी डायरेक्टली लिहितो आता जागेमुळे. तुम्ही एरिया ऑफ सेक्टर एओबी असं म्हणा तिथं मायनस एरिया ऑफ ट्रायंगल एओबी असं पूर्ण लिहा आणि नंतर मी जे लिहितो आहे ते लिहा. मग इथे किती आलं आपलं 18 पाय मायनस 36√2. ठीक आहे. हे स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये असेल. हे कसं असेल स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये असेल. तुम्ही यामधून काही कॉमन घेऊ शकता का बघा 18 कॉमन घेऊ शकतो आपण. मग जर 18 कॉमन घेतले तर या ठिकाणी राहील 18 पाय मायनस इथं 36 मधून 18 बाहेर गेले तर राहिले 2√2 स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर आलं का सगळ्यांच्या लक्षात. व्यवस्थित बघा एरिया ऑफ सेक्टर आहे. सेक्टर मधून आपण ट्रायंगल सबट्रॅक्ट केला. उरलेला जो एरिया आहे तो आपल्याला डिफरन्स म्हणून मिळाला. ठीक आहे. व्यवस्थित सगळं न्यूमेरिकल लिहून घ्या. आपण पुढच्या न्यूमेरिकल कडे प्रोसीड होऊया. लेट ऑल दिस फर्स्ट. विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा क्वेश्चन बघा. सेम त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे फक्त सेंटेन्स वापरताना वेगवेगळी सेंटेन्स वापरलेली असतात. क्वेश्चन त्याच प्रकारे सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. बघा OPQ इज अ सेक्टर ऑफ अ सर्कल. मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला AOB सेक्टर दिलं होतं. आता फक्त OPQ म्हटलं. हॅव्हिंग सेंटर ऍट O सेंटर ओरिजिनच आहे and radius is 15 centimeter. If the measure of angle POQ is 30 degree, find the area enclosed by arc PQ and chord PQ. chord म्हटलं की आपण दोन पॉइंट कनेक्ट करणार त्यानंतर ट्रायंगल डेव्हलप होईल आणि आर्क तर आपल्याला दिलेली आहे. म्हणजे सेम त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे फक्त विचारताना डिफरन्स बिटवीन द एरिया असं न विचारता डायरेक्टली काय म्हटलंय एरिया एन्क्लोज बाय आर्क म्हटलंय. आर्क म्हणजे जो काही आर्क आपण दोन पॉइंट जो सर्कल मध्ये कनेक्ट करतो त्याने तयार होणारी लाईन ती काय असते आर्क. त्याने तयार होणारं जे काही डायग्राम असेल ते ट्रायंगल असणार आहे. बघा म्हणजे मला काय म्हणायचंय या ठिकाणी मी क्वेश्चन प्रमाणे सर्कल ड्रॉ करून घेतो. ठीक आहे. लक्ष द्या. OPQ इज अ सेक्टर आणि O ओरिजिन आहे. समजा हा O आहे आणि या ठिकाणी मी रेडियस दाखवतो त्याला म्हटलं P. OPQ. आता Q दाखवला. हा सगळा बघा सेक्टर OPQ इज अ सेक्टर तयार झाले सेक्टर आणि हे सेक्टर तयार झाल्यानंतर ना मी P आणि Q ही कॉर्ड ड्रॉ करून घेतली. P आणि Q काय केलं कॉर्ड ड्रॉ करून घेतली. ठीक आहे. OPQ हा सगळा कंप्लीट विचार केला मागच्या न्यूमेरिकल प्रमाणे तर सेक्टर आहे सगळं. त्यानंतर PQ ही कॉर्ड विचारात घेतली तर त्याने एन्क्लोज केलेला एरिया कोणता आहे बघा PQ ही कॉर्ड आहे. याने एन्क्लोज केलेला एरिया कोणता येईल हा ट्रायंगलचा एरिया येईल. येते का तुमच्या लक्षामध्ये हा ट्रायंगल झाला. ठीक आहे. आणि सेक्टरने डेव्हलप केलेला एरिया कोणता तर सेक्टरने डेव्हलप केलेला एरिया हा सगळा कंप्लीट. ठीक आहे. आणि मग या दोघांमधला एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा म्हणजे नेमका कोणता एरिया कॅल्क्युलेट करावा लागेल तर सिम्पली आपल्याला आताच्या प्रमाणे हा जो एरिया दिसतो आहे तो एरिया कॅल्क्युलेट करावा लागेल. मग त्यासाठी आपण पुन्हा एकदा काय करणार एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. लिहिताना तुम्ही गिवन मध्ये सुरुवातीला लिहा O इज अ सेंटर ऑफ सर्कल सेंट्रल अँगल POQ इज 30 डिग्री बघा दिलं आहे तिथे. ठीक आहे. रेडियस ऑफ सर्कल इज 15 सेंटीमीटर हे नोट करा गिवन मध्ये आणि त्यानंतर मी जे सांगतोय ते लिहा. बघा काय लिहित आहे किंवा तुम्ही स्वतः सुद्धा व्हिडिओ पॉज करून ट्राय करू शकता एक्झाम्पल साठी. ठीक आहे. बघा वी हॅव सेंट्रल अँगल किती आहे सेंट्रल अँगल दिलेला आहे
मेजर ऑफ अँगल POQ इज इक्वल टू 30 डिग्री. सुरुवातीला आपण काय करणार, याचं कन्वर्जन करून घेणार. कसं कन्वर्जन होईल, याला आपल्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 30 इंटू पाय बाय 180 याचं रेडियन मध्ये होईल. ठीक आहे, रेडियन 3 × 18. सो पाय बाय 6 रेडियन झालं. हे किती झालं, पाय बाय 6 रेडियन. अंडरस्टूड यू? म्हणजेच आपल्याला सेंट्रल अँगल मिळाला पाय बाय 6 रेडियन थीटा सी. हा ठीक आहे. आता पुढे रेडियस दिलेली आहे 15 सेंटीमीटर. बघा आहे का, कधी कधी काय होतं बघा, तुम्हाला रेडियसच्या ऐवजी डायमीटर विचारलेला असतो. तुम्ही डायमीटर वरून रेडियस कॅल्क्युलेट करायला विसरायचं नाही. आज इट इज जसं तसं घ्यायचं नाही, मग त्यावेळेस डिवाइडेड बाय 2 करायचं, तुम्हाला रेडियस मिळेल. ठीक आहे. मला पुढे बघा, वी नो दॅट एरिया ऑफ सेक्टर 1/2 r square theta 1/2 r square theta. सो 1/2 r square, r किती आहे 15 सेंटीमीटर आहे. सो 15 स्क्वेअर आहे, म्हणून मी त्याला डायरेक्ट 15 इंटू 15 घेतो. ठीक आहे. इंटू थीटा किती कॅल्क्युलेट केला आपण, पाय बाय 6. ओके, आलं का लक्षात सर्वांच्या? मग आता इथं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊया. 3 ने भाग जातो बघा, 3 2 6 आणि 3 5 15. 75 आहे, इथं 5 आहे आणि खाली 2 गुणिले 2 4. सो काय होईल बघा, 15 इंटू 5 15 5 लिहायचे आणि डायरेक्ट उत्तर लिहून टाकायचे. ठीक आहे. 15 इंटू 5 किती होतील, 75 पाय पुढचा डिवाइडेड बाय 4. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या सगळ्यांच्या? ओके, हे जे उत्तर आलं ते स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये असेल. हे उत्तर आलं ते कशामध्ये असेल, स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये असेल. आता आपल्याला काय करावं लागेल, हाईट ऑफ अ ट्रायंगल ड्रॉ करावी लागेल. ठीक आहे. आणि मग आपण काय करूया, हे जर तुम्हाला समजलं असेल तर पुढे बघा, इन ट्रायंगल POQ किंवा तुम्ही अजून तिथं मेन्शन करू शकता कॉड. एक मिनिट लक्ष द्या, थोडासा वेगळा क्वेश्चन मागच्या पेक्षा, म्हणजे काय एक सेंटेन्स वापरावं लागेल आपण फक्त वेगळं. कॉड PQ मेक्स अन ट्रायंगल OPQ as shown. आपल्याला मागच्या न्यूमेरिकल मध्ये ट्रायंगल आहे म्हणून कन्सिडर केलं होतं, दिलेलं होतं. ठीक आहे. आता आपल्याला ते ट्रायंगल आहे हे सांगावं लागेल. ठीक आहे, म्हणून हे सेंटेन्स मी वाढवलं. ठीक आहे. मग बघा, इन ट्रायंगल POQ काय लिहिता येईल आपल्याला, सेंट्रल अँगल किती आहे, मेजर ऑफ अँगल POQ इज इक्वल टू 30 डिग्री. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या? आणि लेट, समजा मी इथं हाईट ड्रॉ करून घेतो, तुम्हाला समजण्यासाठी इथं मी हाईट पण ड्रॉ करून घेतो. बघा, आपण डबल डायग्राम काढलेली नाहीये या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. हाईट समजा मी इथं परत एकदा परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि याला नाव M दिलं. लेट MQ इज परपेंडिक्युलर टू OP. MQ काय आहे, परपेंडिक्युलर टू OP. ठीक आहे. आणि मग आपण काय लिहू शकतो, therefore sin theta इज इक्वल टू, ओके, sin theta इज इक्वल टू, मी मागच्या क्वेश्चन मध्ये या क्वेश्चन मध्ये थोडासा लिहिताना चेंज का करतो आहे, कारण तुम्हाला अशा प्रकारचे चेंजेस स्वतःहून करता यावे. ठीक आहे. तुम्ही चेंजेस म्हणजे काही जण काय करतात की क्वेश्चन जसं लिहायचं असाच्या तसा पुढे लिहिण्याचा प्रयत्न करतात. असं नसतं. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही थोडंसं जे काही सेंटेन्सेस आहेत ते बदलले तरी काय हरकत नाही. ठीक आहे. मग आता sin theta इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला बघा, sin theta म्हणजे अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस असतं. इथे अपोजिट साइड आहे QM डिवाइडेड बाय हायपोटेनस किती आहे OQ. आणि आपल्याला माहिती रेडियस 15 सेंटीमीटर दिली, म्हणजे हे किती आहे 15 आणि हे पण किती आहे 15. सो sin theta म्हणजे sin 30 इज इक्वल टू QM डिवाइडेड बाय OQ किती आहे 15. sin 30 किती असतो 1/2. अजून तुम्हाला सांगतोय sin theta cos theta हे ट्रिग्नोमेट्री जर येत नसेल तर काळजी करू नका, आपले ते चॅप्टर होणार आहे. ठीक आहे. सो QM डिवाइडेड बाय 15.
हे 15 इकडे जाऊन मल्टिप्लाय करा. सो 15 डिवाइड बाय 2 हे झालं क्यूएम. म्हणजेच क्यूएम बरोबर आपण लिहू शकतो 7.5 लिहू नका, कारण आपल्या इथं कॅल्क्युलेशन अजून पुढे करायचे आहेत. डायरेक्टली आहे तेवढंच लिहा. ठीक आहे. मग बघा, नाव एरिया ऑफ ट्रायंगल POQ, एरिया ऑफ ट्रायंगल POQ is equal to 1/2 base into height. So 1/2 बेस किती आहे या ठिकाणी 15 आहे OP, आणि हाईट किती आहे QM. सो 1/2 OP किती आहे 15, QM आपण कॅल्क्युलेट केलाय 15/2. ठीक आहे. 2 2 जा 4, 15 into 15 225 स्क्वेअर सेंटीमीटर. आता तुम्ही आणखी एक गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायची आहे की एरिया ऑफ ट्रायंगल हा लहान आहे सेक्टरपेक्षा, पण लिहिताना आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल आणि सेक्टर असं लिहायचं नाही. त्यांनी दिलेलं सेंटेन्स वरून लिहायचं आहे, एरिया एनक्लोज बाय आर्क PQ अँड कॉर्ड PQ, लाईक दिस. ठीक आहे. therefore एरिया एनक्लोज बाय arc PQ and chord PQ is equal to area of triangle, area of sector. तुम्हाला समजण्यासाठी लिहितो आहे बघा, एरिया ऑफ सेक्टर POQ, एरिया ऑफ सेक्टर POQ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल POQ. मग सेक्टरचा एरिया काढलाय आपण 75 पाय डिवाइडेड बाय 4 मायनस 225 डिवाइडेड बाय 4, हे स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये असेल. आता काय कॉमन निघते ते कॉमन काढा. सगळ्यात सुरुवातीला 4 कॉमन निघतील दोघांमध्ये पण, आणि 25 कॉमन निघतील. 25 जर कॉमन काढले तर या ठिकाणी आपल्याला राहील 3 पाय मायनस या ठिकाणी किती राहील 25 कॉमन काढल्यानंतर ना 9 राहील 9. ठीक आहे. आलं लक्षात तुमच्या स्क्वेअर सेंटीमीटर. आणखी या ठिकाणी काय कॉमन घेता येईल का बघा. इथं 3 आहे तिथं 9 आहे, आपण आणखी 3 कॉमन घेऊ शकतो. म्हणजेच काय होईल 25 into 3 डिवाइडेड बाय 4, इथं राहील 5 मायनस 3 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. 25 3 75 तुम्ही शेवटी लिहा. ओके. 75 डिवाइडेड बाय 4 पाय मायनस 3 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. तुम्हाला जेवढं काही जास्तीत जास्त कॉमन घेता येतं तेवढं घ्या, काही प्रॉब्लेम नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो क्वेश्चन आहे तो असाइनमेंट क्वेश्चन म्हणून तुम्ही सॉल्व्ह करा. AOB इज अ सेक्टर ऑफ सर्कल हॅव्हिंग सेंटर ॲट O and radius of circle is 12 centimeter. If measure of angle AOB is equal to 60 degree, find the difference between the area of sector AOB and the triangle AOB. एकदम सोपा क्वेश्चन आहे. आताचे जे आपण 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले सेम त्याच प्रकारचा आहे, आणि इथं आपल्याला देताना 60 डिग्री अँगल दिलाय. sin 60 तुम्ही वापरायचं. किती sin 60 √3/2 त्याची किंमत असते. ठीक आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. जे उत्तर येते ते मला सेंड करा, मी तुम्हाला चेक करून सांगतो. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. येणारं उत्तर जर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं शक्य असेल तर तुम्ही ते लिहू शकता. आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.